नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत किल्ले रायगड या ठिकाणी. ताम्हिणी घाटाचा रस्ता क्रॉस करून आम्ही रायगडच्या दिशेने रवाना झालो. हा घाट रस्ता खूप वळणदार आणि थरारक होता. तर आपला ताम्हिणी घाट हा उतरून झालेला आहे. आता आपण चाललो आहे रायगडच्या दिशेने. आता आपण थांबलो होतो नाश्ता करायला. नाश्ता वगैरे झालेला आहे आपला आणि आता आपण चाललो आहे रायगडच्या दिशेने. चला मग भेटूया आपण रायगडच्या किल्ल्यावर. धन्यवाद. आम्ही आमचा प्रवास रात्री 12 वाजता चालू केला होता. पुणे, ताम्हिणी घाट व पुढे रायगड हा असा आमचा प्रवास होता. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 5 आणि आपण रायगड चढायला सुरुवात केली आहे. तर आपण वर जाऊन बघूया की कसा व्ह्यू आहे ते. चला जाऊया. पहाटेची वेळ असल्यामुळे आम्ही 1 तासात किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत पोहोचलो. तर मित्रांनो, आपण ट्रेक करून रायगडाच्या दरवाजापाशी आलो आहे. आता इथे बघू शकता माझ्या मागे टकमक टोक आणि खाली दिसणारे गाव. पहाटेच्या उजेडात सह्याद्रीचं दृश्य हे बघण्यासारखं होतं. रायगडचा महादरवाजा हा सकाळी 7 वाजता उघडतो. खूप लांबून येथे लोक आली होती. किल्ल्याचा महादरवाजा कधी उघडेल याची उत्सुकता आम्हाला लागली होती. किल्ल्याच्या महादरवाजावर काही शरभ शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याचा महादरवाजा हा गोमुखी आकाराचा आहे. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. सकाळचे 7 वाजून गेले होते आणि आम्हाला उत्सुकता होती की महादरवाजा कधी उघडेल. शेवटी किल्ल्याचा महादरवाजा उघडला आणि आम्ही आत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आम्ही ठरवलं प्रथम आम्ही जगदीश्वराच्या मंदिराला भेट देणार. त्यानंतर आम्ही मारुतीरायाचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघालो. मारुतीरायाचे दर्शन घेऊन आम्ही बाजारपेठेच्या मधोमध रस्त्यात निघालो. ही माझी रायगडावर येण्याची दुसरी वेळ होती. तर मित्रांनो, 1 तास वाट पाहून आपण फायनली गडावर आलो आहोत आणि इथं पाहू शकता तुम्ही सूर्योदय पण झालेला आहे. आणि जगदीश्वराचं मंदिरही खूप छान दिसतंय. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची एक सुंदर मूर्ती आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे
गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला की आपल्याला महादेवाची एक सुंदर पिंड दिसते. जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे समाधीस्थळाकडे निघालो. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे: सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटाळकर. या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. याचा थोडक्यात अर्थ: सर्व जगाला आनंददायी असा हा श्री जगदीश्वराचा प्रसाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदराम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असुस्तवर खुशाल नांदो असा याचा अर्थ होतो. जगदीश्वराचं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. बाजारपेठेच्या मार्गातून आम्ही महाराजांच्या पुतळ्याकडे निघालो. महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही पुढील मार्गाला निघालो. त्यानंतर आम्ही वाडेश्वर मंदिरापाशी आलो. वाडेश्वर मंदिराच्या बाहेरच नंदीची एक मूर्ती आणि महादेवाची एक पिंड आहे आणि मंदिराच्या आतमध्ये अजून एक पिंड आहे. हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. वाडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे वाघ दरवाजाकडे जाण्याचे ठरवले. वाडेश्वर मंदिराच्या समोरच गंगासागर म्हणून तलाव आहे. यातले पाणी 12ही महिने आटत नाही. मित्रांनो, आपण चाललो आहोत वाघ दरवाजाकडे. तिथे जाण्यासाठी आपल्याला वाडेश्वर मंदिरापासून थोडं खाली आलं की थोडासा रस्ता लागतो. तिथून आपण वाघ दरवाजाकडे जाऊ शकतो. माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की प्री मान्सून क्लाउड आलेला आहे. खूप छान दिसतंय आणि पूर्ण सह्याद्री यामध्ये हरवून गेली आहे. तुम्ही पाहू शकता. वाघ दरवाजाकडे जाण्याचा रस्ता थोडा कच्चा आहे. थोडं खाली ट्रेकिंग करून आपल्याला जावे लागते. 15 ते 20 मिनिटं ट्रेक करून आम्ही वाघ दरवाजाच्या जवळ आलो होतो. रायगड किल्ल्यावरचा वाघ दरवाजा हा किल्ल्याच्या महत्त्वाच्या प्रवेशद्वारापैकी एक होता. हे नाव त्याच्या रचना आणि मजबूत संरक्षण व्यवस्थेमुळे पडले असे मानले जाते. वाघ दरवाजा हा किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेला एक गुप्त दुय्यम मार्ग म्हणून ओळखला जातो. शत्रूचा हल्ला झाल्यास किंवा संकटाच्या वेळी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. दरवाजाची रचना अशी होती की बाहेरून तो सहज लक्षात येत नसे. त्यामुळे तो संरक्षणासाठी उपयुक्त होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात रायगड हा राजधानीचा किल्ला होता आणि अशा गुप्त मार्गांना मोठे महत्त्व होते.
वाघ दरवाजा हा आजही रायगडाच्या इतिहासातील धैर्य, शौर्य आणि किल्ले बांधणीच्या कौशल्याचे प्रतीक मानला जातो. स्वराज्याच्या काळातील रायगडाच्या मजबूत संरक्षण व्यवस्थेची ही एक अद्भुत निशाणी आहे. तर मित्रांनो, थोडीशी ट्रेकिंग करून आपण आलो आहोत वाघ दरवाजापाशी आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता पूर्ण सह्याद्री आभाळामध्ये हरवले आहे. खूप छान नजारा झालेला आहे. हा नजारा फक्त तुम्हाला रायगडावरच पाहायला मिळतो. तर तुम्ही पण नक्की या सुंदर नजाऱ्यासाठी. वाघ दरवाजा पाहून झाल्यावर आम्ही दरबार पाहायला आलो. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार आहे. रायगड किल्ल्यावर असलेला राजदरबार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महत्त्वाचा भाग होता. याच ठिकाणी महाराज आपल्या मंत्र्यांसोबत राज्यकारभाराच्या चर्चा, न्यायनिवाडे आणि महत्त्वाचे निर्णय घेत असत. याच राजदरबारात शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा इसवी सन 1674 मध्ये झाला. राजदरबाराच्या मागेच आपल्याला महाराजांचा राजवाडा पाहायला मिळतो. आणि हेच ते ठिकाण जिथे महाराजांनी आपला शेवटचा श्वास घेतला होता. राजवाडा पाहून झाल्यावर आम्ही रायगडावरील 2 स्तंभ पाहायला निघालो. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे हे तेच असावेत. ते पूर्वी 5 मजले होते असे म्हणतात. ते 12 कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. स्तंभ पाहून झाल्यावर आम्ही पुढील मार्गाला निघालो. शिरकाई माताचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड चढण्यासाठी आम्ही चित्त दरवाजाची निवड केली होती व गड उतरण्यासाठी नाणे दरवाजाची केली होती. नाणे दरवाजाचे संवर्धनाचे काम चालू होते व तेथे आपल्याला हनुमानाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. नाणे दरवाजाच्या खालीच आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. यामध्येच गडासाठी लागणारा चुना तयार केला जात असे. चुन्याचा घाणा पाहून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला रायगड किल्ला सर करून झालेला आहे आणि आपण किल्ला उतरत आहोत. किल्ला खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की भेट द्या. रायगड कधीही नाराज करत नाही. तरी तुम्ही पण अवश्य एकदा भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
गड उतरून झाल्यावर आम्ही वाघबीळ पाहण्यासाठी गेलो होतो. चित्त दरवाजाच्या समोरच आपल्याला शिवप्रसाद नावाचे एक हॉटेल दिसते. त्या हॉटेलाच्या बाजूनेच आपल्याला पुढे 10-15 मिनटं थोडंसं चालून गेल्यावर वाघबीळ पाहायला मिळतं. असे मानले जाते या गुहांमध्ये वाघ राहत होती, त्यामुळे याला वाघबीळ असे म्हणले जाते. वाघबिळापासून आपल्याला संपूर्ण रायगड पाहायला मिळत होता. वाघबीळ पाहून झाल्यावर आम्ही पुढच्या दिशेने रवाना झालो. रायगड पाहून झाल्यावर आम्ही पाचाडला आलो. येथे माँसाहेब जिजाऊ यांची समाधीस्थळ आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करून आम्ही पुढील दिशेला रवाना झालो. अशा प्रकारे आम्ही ताम्हिणी घाटमार्गे घराकडे निघालो. तर मित्रांनो, ही होती स्वराज्याची राजधानी रायगड. आजही या गडाच्या प्रत्येक दगडात छत्रपती शिवाजी महाराजांची, स्वप्नांची आणि पराक्रमाची कहाणी जिवंत आहे. राजदरबार, बाजारपेठ, दरवाजे हे फक्त अवशेष नाहीत, तर आपल्या इतिहासाची अमूल्य ओळख आहे. जर तुम्हाला हा अनोखा रायगड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.